महायुतीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहूयात या भेटीमागचं नेमकं राजकारण काय आहे। भाजपकडून मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून ही भेट देवेंद्र फडणवीसांनी घेतली का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। ठाकरेंच्या संभाव्य युतीला ब्रेक लावण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं देखील बोललं जातंय। तर उबाठा आणि मनसेची जी युती होणार होती ते गणित बिघडवण्यासाठी हा भाजपचा डाव तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये तब्बल तासभर बैठक झाली, चर्चा झाली। या चर्चेमध्ये नेमकं काय झालं, काय बोलले गेले, काय बोलणं झालं हे अजून समोर आलेलं नाहीये। मात्र राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। सुस्मिता, खरं तर गेल्या काही दिवसांपासून मनसे उबाठा युती होईल असं बोललं जात होते। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सकारात्मक विधानं येत होती, वक्तव्य येत होती, मात्र पुढाकार कोणी घेत नव्हतं। त्यामुळेच राज ठाकरेंनी हा इझी ऑप्शन चूज केला असावा का, बॅकफूटवर ते गेले असावेत का? खरं तर राजकारणामध्ये भेटीगाठींना अत्यंत महत्व असतं आणि ज्या वेळेला तुम्ही भेटी घेताय त्या वेळेला सुद्धा त्यामुळे महत्व प्राप्त होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट एकत्र येणार का, राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे येणार का, या चर्चा जरी एकीकडे सुरू होत्या, अनेक मराठी मनांनी यासाठी दुजोरा जरी दिलेला असता, तरी सुद्धा दुसरीकडे मात्र याचा थेट फटका कोणाला बसला असता तर तो महायुतीला, अर्थात शिंदेंना, भाजपला आणि अजितदादांच्या एनसीपीला। त्यामुळे या तिन्ही पक्षांसोबत जुळवून घेत असताना काही ऑफर राज ठाकरे यांना केल्या जातात का हेही बघणं महत्वाचं आहे। कोणत्या मुद्द्यावरती युतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय मनसेकडनं घेतला जातो हेही बघणं महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला आपलं अस्तित्व नेमून ठेवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी म्हणून मताधिक्य असणं हे अतिशय गरजेचं असतं आणि ते मताधिक्य कायम ठेवण्यासाठी युतीसोबत जाण्याचा पर्याय कदाचित राज ठाकरे यांनी विचारात घेतलेला असेल। कारण सध्या राज्यामध्ये कोणताही ठोस आणि अतिशय प्रभावीपणे भूमिका मांडत असा विरोधी पक्ष नाही। त्यातही उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे अनेक लोक हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटामध्ये सहभागी होत आहेत। शिंदे सत्तेत असल्याने अनेक अर्थांनी त्यांच्या सोबत जाणाऱ्या लोकांना आपली कामं करून घेता येत आहेत आणि म्हणूनच कुठेतरी सत्तेचा फायदा कशा पद्धतीने करून घेता येतो किंवा सत्तेमध्ये असल्यानंतर तशी समीकरणं अतिशय सोप्या पद्धतीने जुळवून घेता येतात हे भाजपला अतिशय योग्य पद्धतीने माहिती आहे। त्यामुळे गरजेचं राजकारण करत असताना ज्या पद्धतीनं राज ठाकरेंसोबत यापूर्वी सुद्धा त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत, बिनचर्चा पाठिंबा लोकसभेच्या वेळेला त्यांनी दिलेला होता, विधानसभेमध्ये कुठेतरी ताटातूट झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु हे सगळे कयास बांधत असताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबईची निवडणूक, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महत्वाच्या महानगरपालिका आहेत किंवा नवी मुंबई महानगरपालिका या अतिशय महत्वाच्या आणि बलाढ्य अशा महानगरपालिका आहेत आणि तिथे आपलं अस्तित्व निर्माण केलं तर आगामी निवडणुका म्हणजे पुढील लोकसभा आणि विधानसभेसाठी सुद्धा मनसेला आपला राजकीय प्रवास कायम ठेवता येऊ शकेल हेही तेवढं खरं आहे। आणि म्हणून ही लढाई केवळ महायुतीची नाही, ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची नाही, तर मनसेनं आपला वोट शेअर कायम ठेवण्यासाठी सुद्धा विविध समीकरणांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि त्यामुळे या अशा गाठीभेटी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जसं भाजपकडून सर्वे केला गेला आणि असं सतत बोललं जात होतं की ठाकरे बंधू एकत्र आले तरी चांगलंच आहे, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, मात्र कुठेतरी फरक पडताना दिसतोय। म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी ही राजकीय खेळी केली, ही वेळ साधून घेतली आणि कुठेतरी या युतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय। खरं युतीला ब्रेक लावण्यासाठी अनेक अर्थांनी प्रयत्न केले जाऊ शकतात किंवा केले जात आहेत आपण म्हणूयात। कारण ज्या वेळेला संजय राऊत हे माध्यमांसमोर येऊन सकारात्मक आहोत असं म्हणतात किंवा आदित्य ठाकरेंकडनं, अमित ठाकरेंकडनं माध्यमांसमोर ही चर्चा केली जाते, परंतु कोणतीही राजकीय गणितं ही पब्लिक डोमेनमध्ये नाही तर अशा बैठकांमधनं, अशा चर्चांमधनं समोरासमोर बसून चर्चा केल्यानंतर ठरत असतात। आणि कुठेतरी राज ठाकरेंच्या बाबत
मनसेकडनं ज्या वेळेला आपली भूमिका मांडण्यात येते त्या वेळेला आपण म्हणतो मराठीचा मुद्दा हा प्रामुख्याने घेतला जातो आणि म्हणूनच आता आपण बघतोय की थेट देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख म्हणून भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते म्हणून संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळाले. बरं सुस्मिता, अशाच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना या क्षणाची मोठी घडामोड सांगूयात. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये भेट झालेली आहे. तब्बल तासभर या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. आपण पाहतोय राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते. अशातच आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. या भेटीमुळे शिवसेना मनसे युतीला ब्रेक लागणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण राज ठाकरे सकाळी ताजलँड्स हॉटेलमध्ये पोहोचले आणि अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचले. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्यानं यामागे राजकीय रणनीती असल्याचे संकेत मिळू लागलेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. 1 तासाभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 9:40ला ताजलँड्समध्ये त्यांचा ताफा पोहोचला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच म्हणजे 10:30 वाजता तिथे पोहोचले आणि त्यानंतर 11:30 वाजता सीएमचा ताफा हॉटेल बाहेर पडला. त्यामुळे तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता थेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट चर्चेचा विषय बनलेला आहे. भेटीनंतर दोन्ही नेते हॉटेलमधून बाहेर पडले. या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे भाजपनं पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव होता का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य केलं नसून यामुळे राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून किंवा कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. तशी वक्तव्य केली जात होती, सकारात्मक विधानं केली जात होती. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास मोठे राजकीय समीकरण बदलू शकतं अशी चर्चा होती. मात्र आता या सर्व चर्चांना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त भेटीनंतर विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध खरं तर अलीकडच्या काळात पुन्हा सुधारताना दिसत होते. दोघे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र या संभाव्य युतीला ब्रेक लागण्याचं मुख्य कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय टाईम असल्याचं बोललं जातंय. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे फडणवीस हे खेळाचे जाणकार रणनीतिकार मानले जातात आणि त्यांनीच राज ठाकरे यांना योग्य वेळ साधून भेट घेऊन युतीपासून परावृत्त केलं असावं असा कयास बांधला जातोय किंवा अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. ही भेट मुंबईमधील वांद्रे येथील हॉटेलमध्ये झाली आहे. मात्र ही भेट पूर्वनियोजित देखील नसल्याची चर्चा आहे. या भेटीनंतर मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जाते का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.